हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आजचा व्लॉग हा खास आहे. तर आमच्याच ग्रुपमधल्या अर्थात भैरी भवानी नाच मंडळ या संचातली आमची सर्वांची लाडकी आणि सगळ्यांना हसवणारी प्राजक्ता हिचा वाढदिवस आहे. तर आज आम्ही मुलींनी भेटायचं ठरवलं आहे. एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत आणि बड्डेची पार्टी करणार आहोत. तर पुढे पुढे दाखवते तुम्हाला आम्ही काय मजा करणार आहोत ते. हाय. तर आता केक शॉपमध्ये आली आहे मी. हे बघा, तर प्राजूला आवडतो कुठला ते माहीत नाही, पण मी घेते चॉकलेट केक. डेझल ब्लीस. तर आपण केक घेऊया. केक तर हा केक घेतलेला आहे आपण. हा एगलेस, सगळे एगलेस आहे. व्हरायटी बघा किती आहे केकची. छान छान केक आहेत सगळे. डच आहे का? डच है. नाम प्राजू. प्राजू नाम डालिए. सॉरी, ये पूरा चॉकलेट है, फुल चॉकलेट है, ये डच है। और ये 80% चॉकलेट रहता है। हाँ ये वाला है. ये चाहिए प्राजू नाम डालिए. प्राजू. बनवून देऊ थांबाल का? तो नाम लिख लीजिए। हाँ नाम डालिए प्राजू. लाइव चल रहा है क्या? वीडियो ब्लॉग चालू है. दीजिए। मैं खुद बनाता हूँ। राजू नहीं प्राजू. अच्छा प्राजू. स्कैम कर दिए. ओके ओके प्राजू ना. प्राजू आगे पी लिख दो. प्राजूचं राजू झालंय. प्राजूचं राजू त्यांनी लिहिलं चुकून. तर आता त्यांनी करेक्ट केलं. मी दाखवते. ओके प्राजू. डन डन डन. आणि बघा ह्यांच्याकडून स्पार्क कॅन्डल दिले. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. आता टॅक्सीमध्ये आहे आणि हा बघा प्राजूच्या बड्डेचा केक घेतलेला तो आहे. तर आता जाते प्राजू, आपली जागू वगैरे सगळ्याजणी भेटत आहेत. आम्ही सायनला भेटतोय GTP स्टेशनला. डॉमिनोज आहे तिकडे जवळच्या जवळच. थोडंफार सेलिब्रेशन करणार आहोत. तर भेटूया. तर डॉमिनोजच्या बाहेर मुलगी आहे केक घेऊन. पण या लॉर्ड फॉकलम सगळ्या अजून आल्या नाही. त्या स्वतःला खूप महान समजतात. तर आता त्या कधी येत आहेत काय माहिती. बघूया, वाट बघूया त्यांची. नाही आल्या तर हा सगळा अख्खा केक मी खाणार आहे. कोणालाच काहीच देणार नाही. येणार असं तर होणार नाही. सगळ्या बुक्कड आहे बुक्कड. येऊ दे. जागृती आली बघा. शोधते सर्वांना. मी लपले किंवा ही बघा किती वेळाने आली. बघा ही बघा किती वेळाने आली. हाड एवढा उशीर लावतात काय? हा ये लवकर. आता तिने फोन केलाय जिचा बड्डे आहे तिला. बघा आता सगळ्यांनी बसून जागा पॅक केल्या. तर ह्यांना कळायला नको किती वेळात यायचं. कुठे आहे ती प्रतीक्षा? GTP स्टेशन नाही. TTP म्हणते. ती काय बोलते? TTP स्टेशन. TTP स्टेशन. तिला येऊ दे. कुठे आहे ती? उतरली? ही काय बोलते माहिती काय? तिला विचार, तिथे विचार, वडाला को जानेवाला ए कौनसा आहे ट्रेन. आणि बोलते माझं हिंदी चांगलं नाही.
ती मराठी पण कोणाला तरी ती विचारू शकते मराठी लोकांना. ही बघा ही बघा ही बघा आली, ही बघा. आता ही पडली असती. हाय करता करता ही पडली असती. प्राजक्ताचा हॅपी बर्थडे आहे. हॅपी बर्थडे करा सर्वांनी तिला. हॅपी बर्थडे प्राजू, हॅपी बर्थडे. आई माझा बर्थडे आहे, मला विश करा हॅपी बर्थडे तुम्ही असं बोला आणि मला गिफ्ट पाठवा. ओके हे गिफ्ट पाठवायला ॲड्रेस सांग. वडाळ्याला या, वडाळ्या कुठे पण इकडे प्राजक्ता काळोखे बाई ही बघ मोठी डॉन. आता आम्ही पिंकी पॉंकी झालोय. थांबा दाखवते हा. बघा आम्ही पिंकी पॉंकी झालोय. कलर आहे मी. थांबा जरा हा जरा ना हे कमी करते. हा बघा आम्ही पिंकी पॉंकी आहे दोघी जणी. हा आणि पर्पल. प्राजू पर्पलू आहे. पर्पलू फालतू जोक पाहतेस. पर्पल पॉंकी. पर्पल पॉंकी. हा तर आम्ही पर्पल आता पॉंकी. जात आहोत. तर तुम्हाला थोड्या वेळ परत आम्ही नाही प्रतीक्षा TTP स्टेशनला. अच्छा TTPला आहे. बरं ती बोलते मी TTP ला उतरले, आता कसं येऊ. आणि ही बोलते ओ उनको मिलने वाले को बोलो वाडाला को कौन सा ट्रेन जाता है वो उधर का ब्रिज से आओ. ही सांगते. तर आहे बघा आता तुम्हाला डॉमिनोज मी मगाशी पण दाखवलंय. आता आम्ही डॉमिनोजला जाणार आहोत पण ती TTP वाली येऊ दे. मग आम्ही चौघी जाणार, मस्त मजा करणार, केक कापणार, केक खाणार आणि पिझ्झा खाणार. प्राजक्ता तू एवढा का लुक देतेस. आपण लापिनोजला गेलो असतो. लापिनोज नको, डॉमिनोजलाच जाऊ. तर आता ही आली. शी धावताना घ्यायला पाहिजे होती हिला. इथून परत तिथपर्यंत धावत जा. ही आली बघा. आणि काय आणले तू गुटखावाल्याकडून? काय घेऊन आली? माचीस घेऊन आली. कशासाठी? माचीस को माचीस बोलते आहे. हे फालतू जोक का मारताय तुम्ही? हा? माझे ब्लॉग बघणारे बोर नाही झाले पाहिजेत, समजलं ना. आता अजून कोणी नाही. आता आपण चौघी जायचं आणि डॉमिनोज वाल्याला केक द्यायचा. तुम्ही असे सगळे पिंकी पिंकी का बोललाय? ही एक पिंक, ही थोडा लाईट आहे, ही डार्क आहे. बघा या दोघी. तू पण बोल. आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. तर आम्ही असं डिसाईड केलं की डॉमिनोजमध्ये नाही जायचं आणि आम्हाला जायचं लापिनोज. हां काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह ते खायला. लापिनोज नाही लॅपिनोज आहे. देखो तर खोना जाइए. आता ती मला शिव्या घालेल. ताई तू माझी इज्जत काढलीस. ये आपण मॅचिंग दाखवूया. ये ये इकडे. तारे जमीन. मज्जा चालली आहे आज एका मुलीची बघा. हा आलं मला. ठीक आहे अशी बघते. तू बोलायचंच पण. आता आमचं प्लॅनिंग चेंज झालं आहे. आम्ही डॉमिनोजला मी एवढा वेळ उभं राहून आणि आता ह्या येत आहेत कानामागून आल्या आणि तिखट झाल्या आणि मला म्हणतात की अगं इथे कशाला, आपण लॅपिनोजला जाऊया, सॉरी लापिनोजला जाऊ. ती म्हणते बघा. तर आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला. प्रतीक्षा हसते. आम्ही विचार केला. बोलली की खूप पाणीपुरी पाहिजे मला. ताई हा. मला आपण खाऊया का पाणीपुरी? मला खूप आवडते. आम्ही विचार केला लॅपिनोजला जाता जाता थोडी पाणीपुरी खाऊन जाऊ. अरे उसका रगडा खतम होने हे बघा. से पहले खा लो. माझी पण फेवरेट आहे पाणीपुरी. पाणीपुरी सगळ्यांचीच फेवरेट असते ना. चला पाणीपुरी बाई बघा पाणीपुरी आहे, भेल आहे. किती पचका झाला तुमचा. जाऊ दे. शेवपुरी आहे. जाऊ दे. शेवपुरी तर शेवपुरी खावा. आता इज्जत काढू नका. एवढं आलोय तर चला शेवपुरी खातो. शेवपुरी दहीपुरी खाऊन झाली. घ्या घ्या दाखवली ना. आता ही शेवपुरी आहे. घ्या पटापट. मी घेते पण तुम्ही हातात पकडा ना. मी काय तुमची नो हे आहे का सर्वंट? बघा हेच मला दाखवायचं होतं.
छान आहे ना. डॉमिनोज सोडून बघा इकडे लापिनोजला इकडे खायचंय असं त्यांचं म्हणणं आहे. या बघा बसले. आतामध्ये बसूया ना प्राजू, AC मध्ये आहे नाही बघा. चला बसून घ्या. आता आम्ही ऑर्डर वगैरे देतो. डिरेक्टली ऑर्डर आल्यानंतर व्हिडिओ चालू करू, ब्लॉग कंटिन्यू करू. बाय. प्राजूचा बर्थडेचा केक. पण प्राजू त्यांनी पहिला राजू लिहिलेलं. अय्या खरंच राजू लिहिलं त्यांनी पहिला राजू टाकलेलं. नंतर मग मी बोलले अरे राजू नाही प्राजू. ते म्हणतात हा केकवर नाव नाही राजू लिहिलं होतं, आता त्याचं नाव प्राजू केलेलं आहे. हे चुकीचं आहे. हे माझ्या अन्याय झालेलं आहे. चल आता एक नाव घे. आता एक नाव घ्यायचं. आता प्राजू नाव बोललं. काय घेतलेलं? माझं नाव आहे प्राजू. माझं नाव आहे प्राजू. कन्याने केकवर लिहिलं होतं राजू. थांबा. आता केक कटिंग करतोय आम्ही फायनली. हे बघा हे सगळं आलेली ऑर्डर. आणि आता मी व्हिडिओ दाखवते. आपला व्हिडिओ म्हणते केक कटिंग दाखवते राजूच्या बर्थडेचा. तर गाईस खायला या तुम्ही पण. आपण बोला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राजू. हॅपी बर्थडे. ॲक्च्युली आम्ही ते ऑफरमधले घेतलेत, पण प्राजूच्या नशिबात टोमॅटो आलाय. अगदी गरीब पिझ्झा प्राजूकडेचा. एकदम गरीब आहे तो. जो न आवडणारा पिझ्झा मला आला. आणि मी तर जाणून बुजून ऑनियन घेतलं. तिला कॉर्न आलाय. गोल्ड कॉर्न. तिला गोल्ड कॉर्न आले आणि हिला सिल्वर. कॅप्सिकम आलाय. हा पण उपयोग नाही. सगळे आम्ही चौघे आहोत ना, तर चौघे पण एक 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 पीस घेणार आहोत. हे बघा कुठल्या पॅटर्नचा पिझ्झा आहे तुम्हीच ओळखा. कॅप्सिकम कॉर्न आणि टोमॅटो आणि ऑनियन. CST. काय प्रयत्न चाललाय? CSTO म्हणजे स्टोव. हा स्टोव पिझ्झा आहे. फालतू जोक होता. सगळ्यांचे पिझ्झे बघा तुम्हाला. आणि हा पिझ्झा तुम्हाला 1001 रुपयाला मिळतो. कस्टमाइज करावा लागतो. तर चला आता आम्ही हा पिझ्झा खाणार आहोत. बाय बाय. आता फायनली हे सगळं फस्त केलंय आणि शेक्स पित आहेत. मला तर सगळ्यात जास्त कोकच खूप आवडला. हा कोक आहे ना, हा खूप मस्त आहे कोक. आणि तुम्हाला सांगू, हे आम्ही हे ऑर्डर केलेलं काय हे कोल्ड कॉफी शेक. एवढं फालतू होतं खरंच. तू संपवलंस तुझं? बघा हिने संपवलं. ओरिओ शेक हिचा बघा. हिचा हा कोल्ड कॉफी. पण कोल्ड कॉफीमध्ये कॉफी जरा पण नाही, फक्त दूध दिलं त्यांनी. तर तुम्ही इकडे मस्त ट्राय करा. काय होतं? तर आता आम्ही आवरतोय सगळं काय. आवरतोय म्हणजे बघ कसं झालंय. आता आम्ही आवरतोय सगळं काय. आणि मजा आली. राजूचा बड्डे खूप मस्त सेलिब्रेशन. हो, थँक्यू. माझ्या बड्डेला तुम्ही सगळेजण आलात. मला काय दिलं? आशीर्वाद दिला. नाही आम्ही काय दिलं नाही जेन्युइन. लॅपिनोजमध्ये आम्हाला काय फायर जवळून दिलेली नाही आहे, म्हणून ती फ्री दिलेली कॅन्डल आम्ही आता पेटवतोय. बघा ना, ही कॅन्डल फ्री दिली होती ना,
तर आता म्हटलं प्राजूला एवढं त्यांनी दिले तर बिचारे ते कधीतरी ब्लॉग जर त्यांनी बघितला, लकीली जर हा व्हायरल झाला आणि त्यांनी बघितलं तर ते म्हणजे अरे मैंने दिया हुआ फ्री का कैंडल लगाया ही नहीं, लगाईच नाही, वो जलाईच नाही. हाँ, इसलिए अभी हम जला रहे हैं. हा बघा, ए, दिन दिन दिन. हे कशी हसते. पैसा हजम और रिंग भी आया था. रिंग रिंग आया था. रिंग आया था. पैसा रिंग आहे आता. चला गया दूर. तेवढंच असतं. मी दुःखी झाले. जाऊ दे, त्याने म्हणूनच तुला फ्री दिली होती. प्राजूचे खूप खूप आभार आणि खरंच प्राजू तुला एक उदंड आयुष्य लाभू दे असं मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि खरं सांगते तुम्हाला, आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्यांना हँडल करणारी आमची प्राजू, जागृती या मुली खरंच जबाबदार आहेत आणि खूप मस्तरित्या ती हँडल करते ग्रुप. कारण मला काही टेन्शन राहत नाही डोक्याला. हां, ती फक्त मला एक कॉल करते कसं काय यायचं आणि मग सगळ्या मुलींना ती हँडल करते. तर अशीच पुढे जा, प्रगती कर. आणि खूप छान मस्त डान्सर आहे प्राजक्ता, सर्वांना माहिती आहे. ती लावणी डान्सरसुद्धा आहे लीडची. कधी लागला तर तिला कॉन्टॅक्ट करा. फक्त पेमेंट जरा जास्त सांगते. सॉरी, नंबर खाली देणार नाहीये ताईकडून कॉन्टॅक्ट करायला. देऊ शकते मी तुम्हाला. कन्सेशन आहे, कन्सेशन. बघा मगासपासून असं चाललंय, हेच सगळं चाललंय. पण पुन्हा एकदा प्राजक्ताला तुला आम्हाला आमच्या संतेज म्युझिकल ग्रुप म्हणजे आपल्या ग्रुपकडून पूर्ण हार्दिक शुभेच्छा आणि खूप मोठी हो. वाढदिवसाच्या लवकर हार्दिक लवकर शुभेच्छा. मोठी हो. आणि तर व्लॉग एंड करूया फायनली. खूप मस्त मजा केलेली आम्ही सर्वांनीच. आणि प्राजक्ताचा हो, काही मुली आल्या नाही, असो त्यांचे रिझन असतील. पण आम्हाला खूप मजा आली आणि प्राजक्ताचा बड्डे सेलिब्रेशन खूप मस्त झालेलं आहे. तर सर्वांनी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्लॉग पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा. बाय.